पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। विधानसभा निवडणुकीवेळी दोन माणसं भेटली 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवार सुद्धा सांगू लागलेत। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। शरद पवारांच्या दाव्यांमध्ये तथ्य असेल, निवडणूक आयोगावर टीका केली की भाजपला झोंबतं, आदित्य ठाकरे यांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे, शरद पवारांची प्रतिक्रिया। संसदेमधील शपथ सुप्रीम कोर्टामध्ये चालेल का? आयोगाने मागितलेल्या शपथपत्रावरून फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल। खोटं बोलायचं आणि पळून जायचं, फडणवीसांकडनं राहुल गांधींचा पळपुटे असा उल्लेख। सोमवारी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। शिर्डी मतदारसंघातही मतदार नोंदणी घोटाळा, आयोगाकडे माहिती मागून सुद्धा ते दिली नाही। बाळासाहेब थोरात यांचा आरोप, तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य, राधाकृष्ण विखे पाटील यांचा पलटवार। एकनाथ शिंदे कधी बोलत नाहीत, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं विधान। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कोणालाही आक्षेप नाही। महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी तयार झाली आहे। मुंबईत महाविकास आघाडीशिवाय ठाकरे बंधू एकत्र लढू शकतात, याचे संजय राऊतांकडून संकेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास आम्हाला आनंदच। काँग्रेस योग्य वेळी निर्णय घेईल, आधी दोन्ही भावांना एकत्र येऊ द्या। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। आरएसएस शिस्तबद्ध संघटना, निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी करते। पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। काल कोळीवाड्यामध्ये आलेले नासके नारळ, अरविंद सावंतांची एकनाथ शिंदेंवर टीका, तर सावंतांचा वरळीशी काय संबंध? वरळी तुमच्या बापाच्या मालकीची आहे का? नरेश मस्केंची खोचक टीका। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाने महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप, सिद्धेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। शिंदेंच्या सेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी केली होती तक्रार। जळगावच्या 40 गावमध्ये एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजप आक्रमक, खडसेंच्या फोटोला जोडे मारत एक कार्यकर्ता फोटोवर थुंकला, खेवलकरची पाठराखण करत असल्याचा भाजपचा आरोप। कामं मी करूनही रावसाहेब दानवेंची बातमी कशी होती? जालन्याचे खासदार कल्याण काळेंचं मिश्किल विधान, तर उत्तर देताना पाय आपटत दानवेंकडनं स्वतःच्या कामांचा दाखला। प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र, दबाव टाकून महिलांना बोलावलं का? एसआयटी मार्फत चौकशी करा, महिला आयोगाची मागणी। मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा दावा। दादरमध्ये कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या महेंद्र संकलेचा याच्यावर गुन्हा दाखल। शिवाजी पार्क पोलिसांकडून गाडीही जप्त, कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई। मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी, लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।